फायनली भावांनो मस्त सकाळी सकाळी एका डोमच्याला उचललं आणि निघालो प्रवासाला. म्हणजे मित्रांनो आज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवतो. काय माहिती का, बान स्कूल दाखवतो. म्हणजे ही इंग्रजांच्या काळातली शाळा आहे. विचार करा, हे बघा ही बान स्कूल आहे बरं का मित्रांनो. वरती खूप मोठी ॲक्च्युली आपल्याला अलाउड नाही तिथं जायला, म्हणून आपण काही मध्ये गेलो नाही. त्याच्यामुळे तुमच्यासाठी चालू आहे मित्रांनो. हे सगळं काही जे काय आहे सगळं तुमच्यासाठी. आता तुम्हाला आहे ना मित्रांनो, मी जुनं गेट दाखवतो. जे जुनं गेट आहे 1815 मधलं. आता त्याला पेंट वगैरे दिलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकते. तुमचं होतं फुल डान्स बिन्स करत होता नाही का, फुल दानक्या एकदम पद्धतशीर. पाठीमागे ते गेट आहे 1815 मधलं. ते पण बघितल्यानंतर म्हटलं चला आता जाऊ थोडं पुढं नाही का, कारण एअरफोर्स आहे. कारण तुमच्यासाठी एवढं करतोय मी, तर तुम्ही पण फॉलो सबस्क्रायबर आपले वाढवते, कमेंट बिमेंट करते, लाईक बिक करते. म्हटलं बरोबर आहे का नाही. म्हटलं जाऊ आता जंगलात मस्त आहे का नाही. शेर भी आ गए ना, लग जाएंगे आपने. ये क्या बहुत खतरनाक वाले मित्रांनो. जंगल बघून घ्या कसं आहे. फुल वाघ बिग असतं काय वाईट मध्ये. बघून घ्या जंगल कसं आहे. एकदम खतरनाक जंगल आहे. रात्रीचे फुल वाघ बिग काय चित्ते बित्ते खेकडे बिकडे असे डोंगराला धावते ना. विषय डायरेक्ट एकदम हार्ड विषय. जंगल बघू शकते. त्याला अजून पुढे दाखवतो. ऋषी भाऊ जंगलात चालले. लाकडं तिकडे लागते का मित्र. हे बघा गाईस लाकडं बाबलीचे ऋषी भाऊ आणून देतील. घरी चिकन बिकन मटन बिटन बनवण्यासाठी बघा तिथं लागतात लाकडं. रात्रीचे वाघ बी घेते इथं. वाघांचा विषय एकदम गंभीर आहे. जनावरांना नाही पकडते, माणसाला धरते. सावधान होऊन येतं. फांट्या बिंट्या तुटायला लागल्या, माई पण फाटायला लागली. चला आता निघू आपण इथून. काय जंगल कारण लय मोठं मित्रांनो. डायरेक्ट घुसून. कसा होता मित्रांनो मग दानका, जंगलाचा दानका. नाद नाही करायचं, एकदम नाद. मग म्हटलं चला आता सगळं बघून झालेलं आहे, आता जाऊ आपल्या घरी. काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे की नाही. मग म्हटलं चला जे हरी आणि जाऊ आपल्या घरी.